नमस्कार मित्रांनो, मी गुरुनाथ मरडे. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा आज आखरीचा दिवस आणि संस्थेच्या वतीने निरोप समारंभ करण्याचे काम गोरे सरांनी आणि अमोल सरांनी माझ्याकडे दिले आणि ते मी पार पाडण्यासाठी सुरुवात केली. कार्यक्रम आहे आणि आपल्याला तो हे करायचा आहे, तिथं शिकायचं तो खूप आहे. पण मला जेव्हा मी इथं शेतकरी सर्वजण तयार झाले, पण मला वाटलं नाही की एवढे शेतकरी प्रतिसाद देऊन माझे येतील. त्यामुळं माझ्या सर्व काम म्हणजे सोडून इथं आल्याबद्दल माझ्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि जे पाणी फाउंडेशनचं नाव ऐकलं होतं की खूप काही असं शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, पण मला इथं आल्यावर पण वाटलं नाही की एवढं काही आहे का. पण त्यांचं सांगण्यापेक्षा खूप काही शिकायचं काय. त्यांचं काम इतकं छान वाटलं. मी आताच 6 दिवसाची ट्रेनिंग केली, तिथून आता हातगावची ट्रेनिंग पण केली. पण इथला जो अनुभव आहे खरंच मनासारखा आहे. पण यानं शिकवत बी नाही, पण एक गोष्ट लपून ठेवली, ती आपल्या सर्वांना सुद्धा लपून ठेवली. ती गोष्ट म्हणजे बघा, हे जादूगर बी आहे. ही टीम आणि फाउंडेशनची टीम जादूगर आहे. याने काय जादू केली ही आपल्याला कळलंच नाही. मी रात्री विचार केला, मला कळालं की याने काय जादू केली. मग आपल्या सर्वांवर आताही कळालं नाही आपल्याला याच्यामध्ये. पण याने जादू केली. सुरुवातीला आपलं असं स्वागत केलं त्यानं, जसं मला 11 वर्षापूर्वी लग्नामध्ये सरांनी म्हटलं होतं कशा प्रकारे फील झालं. पाण्याचा ट्रे काय, शरबत काय, आता काय सोयरी करतात की काय वाटलं. इतकं स्वागत. आता मला माहित आहे, आता आपले हे भाऊ, आपले भाऊ दुधाची म्हैस आहे, आता त्यांच्यासोबत दूध देत नाही. कामाचे माणसं इथं यायनं जे स्वागत केलं ना, फुले फुले म्हणून आपलं स्वागत आपले आता सासरवाडी बी करणार, कोणीही करणार. पण इथं ती आपल्याला फील आली. मग सर्वजण आपण यांचं सुद्धा स्वागत त्यांच्याच टाईप मध्ये करू. 3 टाळ्या आणि 3 फुले याच्या आवडीची. चला चला लेट्स गो. शिकण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांना जे आवडतात ते सुद्धा घेऊ शकतात याच्यामध्ये. तर सांगण्याचा गोष्ट मला एक सांगावं वाटते, याने जादू काय केली आपल्यावर, हा प्रश्न आहे ना. याने जादू सुद्धा केली आपल्यावर. बघा, सुरुवातीला आपण इथं आलो, आपण प्रत्येक जण, मला सांगा कोणीच कोणाचं ओळखीचं नाही इथं. मी आता एकाही लेडीज जवळ करतो, बघतो का नाही. यांना यांच्यातले नाव सुद्धा माहित नाही. पण याने एक अशी जादू केली आपल्यावर. आल्या आल्या आपले गट तयार केले आणि आपली टीम तयार केली. आता माझ्या ग्रुप मध्ये जे लेडीज आहेत, मला एकाही लेडीजचं नाव नाही, एकाही लेडीजचं माहित नाही. फक्त ते आमची टीम लीडर होती अपेक्षा, तिचं नाव माहित आहे, तिचं नाव बी माहित. आणि तुमच्या सुद्धा टीम मध्ये जेवढे आहेत तेवढ्याचं तुम्हालाही नाव माहित नाही, गाव माहित नाही, काही नाही. पण आपण एक विचार करा, जेव्हा आपण मैत्री करतो, आपण एकत्र राहतो, तेव्हा त्याचं नाव काय, गाव काय, कुठलं आहे, त्याचे विचार काय, आपले त्याचे मत होतात का, हे करूनच मैत्री करतो. पण तसं केलं काय आहे ना, आपण सगळं एक झालो, नाव विचारा नाही, काय करता ते विचारलं नाही, सगळे एक जीवानं कार्यक्रम केला आणि जिंकण्यासाठी जिद्द सुद्धा केली आणि एकत्र मिळून आपण काम सुद्धा केलं की नाही. आता माझ्या ग्रुप मधला तर एक मुलगा, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला मार्क कमी पडला. सर माझ्यामुळे मार्क कमी पडला, मी आता करत नाही बा. मी एवढं म्हणजे इमोशनल सुद्धा आपण एकत्र झालो. हे किमया कोणाची आहे, यांची. मग हे यांची जादू आहे की नाही, हे खरे जादूगार हे पाणी फाउंडेशनचे आहेत. त्या स्टाफला जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे मला तर वाटतं. कारण आपण आता तुम्ही इथून बाहेर जा, कोणाच्या जवळ तुम्ही कोणाशी मैत्री करू शकता का. मी म्हणलं काय झालं मॅडम, बरे आहो का, म्हणलं तर चपलीन मारली की नाही. पण मी माझ्या विषयाकडे त्या कोणत्या मॅडम म्हणतो बरे आहो का, घरी चांगला आहे मला माहिती नाही कोण आहे. पण ते मला म्हणजे
काहीच म्हणणार नाही, कारण का आम्ही एका ग्रुपमध्ये एकत्र तयार केले. याची ही मोठी शक्ती मला खूप आवडली. बिना ओळखीचं, बिना मतभेदचं, बिना विचार काहीच माहित नसताना एक जीव करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पाणी फाउंडेशनच्या या स्टॉपनं केलं. मला हे त्यांचं काम अतिशय छान वाटलं आणि हे म्हणून जादूगर आहे ते. दुसरी गोष्ट बघा, आपला दुसरा प्रवास बघा कामाचा. यायचं आपण इथं आलो, याचा उद्देश काय, आणि आपण इथं आपले काम सोडून आल्या. आता मला माहित आहे आपण तुम्हाला इथं काम सोडून आल्या, तुम्ही आल्या, तुम्ही बी आल्या. आता तुम्ही आपण आल्या काम सोडून, इथं याने गुलाबाचे फुलं टाकले, आपल्याला घरी गेल्यावर बायको बेसमाचे फुलं टाकले. हे तर नक्की आहे. आता कसं आहे, आता लेडीजला कसं याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही. लेडीजचे कसं आहे, 9 रूप आहेत. लक्ष्मी आहे, दुर्गा आहे, भवानी आहे, मोठे रूप आहेत. माणसाला काहीच रूप नाही. आता यायला दोन, आता येताना सुद्धा यायचा सांगतो, तुम्ही कसे आले आजचा 2 रूप दाखल्या तुम्ही. हे काय प्रेमाचं अहो, ऐकलं का थोडस पाणी फाउंडेशनची कार्यक्रम खूप छान आहे. शिकण्यासारखं आम्ही जाते. आता प्रेमानं बोलल्यावर जाय बाई. आणि दुसरं रूप आहे जायचं कसं, दुर्गा देवीचं. लगेच आई बाप ऐकायला गेले, कळायला वाटलं लगेच आनंदात. तुम्हाला काय लागलं, पदर खोचल्या, जातो मी, काम आहे, कामाचं आहे, तिथं बरं शिक्षण, ते शिकलं पाहिजे, आपल्याला काहीतरी काम पडेल, आपल्या शेतीत उपयोग येईल, अशा म्हणून दुर्गा देवी मुंबई बाहेर आलेली आहे. त्यामुळे तुमचं काही टेन्शन नाही मला वाटतं बरं का. तर कामाचा भाग असा झाला तर सरांनी आपल्याला जो उद्देश दिलेला आहे, हसण्याचा भाग सोडा, जो उद्देश दिलेला आहे, आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन, आपण मला माहित आहे प्रत्येक जण शेतकरी बी आहे त्याच्यामध्ये, सर्वजण आपण सर्व एकत्र येऊन आपले शेतकरी गट तयार करून या आपण चांगल्या प्रकारे यांच्या सांगण्याप्रमाणे काम करू का, आणि इतर आपल्या गावातील जे आपण गट तयार करण्याला प्रेरित करू का. मला वाटते माझे आता हे जे शेतकरी आहेत यांचे बरेच आमचे म्हणजे 7-8 गट तयार आहेत, आणि माझी प्रोसेसमध्ये सुद्धा 7-8 गट आहेत. अशा आणि मी सुद्धा यांच्या काम करील, आणि यांना मी यांचं स्तुती करण्याचं मी एका शब्दामध्ये तो स्तुती करू शकत नाही, किंवा शब्दामध्ये यांचं कामाचं कार्याचं बंदिस्त करू शकत नाही. कारण यांचं जेवढं काम महान आहे तेवढं मला त्यांचे विचार बी महान आहेत. पुन्हा एकदा यांच्या गुलाबाचे फुले